जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवल. हा जो कालाघोडा आर्ट फेस्टिवल आहे ना, हा चर्चगेट या CSMT स्टेशनपासून तुम्हाला जवळ पडणार आहे. हा इथे आर्ट गॅलरी आहे, त्याच्या बाजूलाच हा भरला जातो. आणि आजपासून सुरू होणाऱ्या या कालाघोडाची डेट आहे 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत हा असणार आहे. आणि याची वेळ जी असणार आहे ना, ही सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत हा चालणार आहे. आणि या कालाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हाला ना आर्ट, इनोव्हेशन, परत कल्चर आणि डान्स आणि खूप सारे स्टॉल वगैरे इथे तुम्हाला खूप इनोव्हेशन असं तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आपण आता ना इथे पोहोचलो आहे. कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही चर्चगेट या तर CSMT स्टेशनवरून तुम्ही 15 मिनिट वॉकिंग डिस्टन्सपासून येऊ शकतात. आणि तर तुम्हाला इकडे बस या टॅक्सीने यायचं झालं तर ते पण येईल. बस एकदम बेस्ट आहे, एकदम AC मस्त बसून या, फक्त 12 रुपयात. तर आता आपण इकडे व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग. सबस्क्राईब करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण ना चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आहे आणि ही BMC आहे. आणि त्याच्या समोर आहे ना, हा बघा इथे आहे ना, हा एक गार्डन आहे. त्याचा इंटरेस्ट इकडनं आहे. कालाघोडा जो फेस्टिवल आहे ना, तो 2 ठिकाणी भरलेला आहे. इथे एक आहे आणि पुढे आहे ना जहांगीर आर्ट गॅलरी, तिकडे एक आहे. तर तुम्ही पहिले इकडे जावा आणि मग तिकडे जावा, कारण का लोकांना कन्फ्युजन होत असतो की एक ठिकाणी आहे 2 ठिकाणी आहे या माहिती नसतं. त्यासाठी मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देतोय. हे बघा इकडे चर्चगेट स्टेशन आहे. स्टेशनवरून आपण बाहेर येणार ना, तर बघा इकडं एंट्री गेट आहे. त्याच्यानंतर हे बघा आपण जशी आतमध्ये एंट्री करणार ना, तर इथे पण असे आर्ट इथे असे बनवून ठेवलेले आहेत. हे बघा मस्त एकदम. आणि हे तर परमानंट आहे इथे. त्याच्यानंतर आपण पुढे बघा. हे बघा इथे पण मस्त आहे ना असं. हे बघा घोडा आहे, पण हा पंखा आहे याला. फ्रीडम म्हणजे उडता नाही हा घोडा असा इथे. आणि या गार्डनमध्ये इथे हा फेस्टिवल भरवला गेलेला आहे. रात्रीच्या वेळेला पण खूप छान वाटेल इथे. बाकी हे इथे आहे ना फ्रेम्स ऑफ हर लाईफ, म्हणजे लेडीजच्या महिलांच्या जीवनामध्ये काय काय म्हणजे कोण बनू शकतं ना, त्यांचं इथे हे असं दाखवलेलं आहे जीवन कसं असतं ते. हे बघा. त्याच्यानंतर इथे पुढे आहे, इथे एक घोडा बनवलेला आहे. आणि इथे पण काहीतरी इन्व्हेन्शन केलेलं आहे. हे बघा, हे आपण स्टॉप करून बघूया. इथे ताना बाना असं काहीतरी. त्यानंतर तुम्ही इथे येणार ना, तर तुम्हाला इथे खूप काय बघायला भेटेल. सांगण्याचा उद्देश हे आहे की कालाघोडा फेस्टिवल हा 2 ठिकाणी भरतो. एक स्टेशनच्या जवळ आहे आणि एक तिकडे आर्ट गॅलरी आहे ना, तिकडे भरतो तो. तर तुम्ही दोन्ही ठिकाणी या. इथे पहिलं इथे या आणि तिकडे जा, या तर तिकडे जा, तर या इकडे या. तर मी तुम्हाला दोन्ही दाखवलं, पुन्हा डिटेल मी दिलेली आहे. स्कॅन कोड दोन्ही ठिकाणी सेम चालतो. तर आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवलच्या इथे. समोरच आहे आपल्या. आणि गर्दी दिसते तुम्हाला, ही रजिस्ट्रेशनसाठी आहे. तर तुम्ही पॉसिबल आहे तेवढा तुम्ही घरूनच रजिस्ट्रेशन करून या. मी तुम्हाला QR कोड दाखवतो. हे बघा इथे असा QR कोड असेल, मी देईल तुम्हाला स्क्रीनवर. हे बघा असा QR कोड आहे. तर तुम्ही तो रजिस्टर करूनच इकडे, म्हणजे तुम्हाला इथे इझी पडेल. चला आता आतमध्ये मी एंट्री करतोय, कारण मी घरी येऊन येतानाच मला ज्योतीने काल मला रजिस्ट्रेशन करून दिलं होतं. तर मला इथे जास्त वेळ नाही लागला. तर आता आतमध्ये आपण जाऊया आणि बघूया आपल्याला इथे काय काय इनोव्हेशन, आर्ट्स वगैरे, कल्चर वगैरे बघायला मिळत आहे. हे बघा आपल्याला ना इकडे आतमध्ये एंट्री करूया आपण. इथे पण स्टॉल आहेत आणि तुम्हाला इथे दिसतं आहे बघा, ह्या साईडला आपल्याला ह्या साईडला पण इकडे स्टॉल मस्त बघायला मिळतात. आपण ते पण करूया. आणि बघा हा कालाघोडाचा हा इथे स्टॅच्यू हा परमानंट असतो. आणि यामुळेच हा कालाघोडा फेस्टिवल इकडे, स्ट्रीट फेस्टिवल इथे मनवला जातो. आता आपण आतमध्ये जाऊया. तर हा आहे कालाघोडाचा मेन गेट आहे. आणि इथे मिल्टॉनची अशी मोठी बॉटल लावलेली आहे. दरवर्षी आय थिंक मिल्टॉनचे असे हे इथे इनोव्हेशन करतात गेटच्या इथे. आणि इथे आहे ना, इकडे आपण बघणार ना, हे जे केलेलं आहेत ना, हे राऊंड त्रिकोण वगैरे, हे मिल्टॉनचे बॉटलचे आहेत ना. इथे हे वरचे झाकण आहे ते. आणि हे बघा इथे या बॉटल्स आहेत इथे अशा हे लावलेल्या मिल्टॉनच्या. आणि हे बघा इथे एक मस्त असं काहीतरी गार्डनच्या इथेच आहे परमनंट. हे बघा आता ना आपण इकडनं आतमध्ये जाऊया.
चला आता आपण आतमध्ये तर आलेलो आहे आणि इथे नाही बघा स्टार्टिंगपासूनच ना असे तुम्हाला इकडे हे स्टॉल दिसणार आहे. फुलकारी, दुपट्टा हाऊस वगैरे पंजाबचे वगैरे. इथे तुम्हाला ना हे कुर्तीज वगैरे आहेत आणि ड्रेस आहेत. ड्रेस आहे ना बॉस हे बघा ड्रेस मटेरियल आहेत. हे बघा किती सारं तुम्हाला इथे साडी पण भेटणार आहे. हे सगळं पंजाबचं आहे. इथे पापाजी असतात. तर पहिला स्टॉल आहे इथे, नक्की विजिट करा. पुढे आपण जाऊया आता आणि पुढचा आपण स्टॉल जो असणार आहे ना हे बघा टच ब्रास सिटी दिल्ली आहे आणि इथे पण मस्त असे इथे शोभेच्या वस्तू आपल्याला दिसतात आहे. प्लेटवर वगैरे अशी कलाकारी केलेली बघा. इथे मस्त एकदम घंटी आहे, इथे प्लेट्स वगैरे आहेत हे बघा. आणि प्लेटवर वगैरे पण मस्त एकदम इथे डिझाईन्स केलेलं आहे. त्यानंतर असे सगळे लाईनीमध्ये ना इथे हे स्टॉल आहेत. इथे पण आपल्याला एक मध्य प्रदेशचा स्टॉल बघायला मिळतो. यांच्याकडे पण साडीज वगैरे इथे त्यांच्या जे प्रदेशातले आहेत ते. आणि त्याच्या पुढे आहे फटफटिया राजस्थान आहे हे बघा. आणि ह्यांच्या इथे पण इकडे बॅग्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात आहे. विविध प्रकारचे आहेत इकडे सगळे बॅग्स आहे बघा. मस्त एकदम हे सगळे लाईनीचं स्टॉल आहे. जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो त्याच्या पुढे पण आहे इथे एक राजस्थानचा अजून एक स्टॉल आहे. म्हणजे कपडे तुम्हाला इथे खूप सारे बघायला मिळणार. ब्लाऊज आहेत, परत इथे असे ड्रेस वगैरे आहेत हे बघा. आणि खूप सारं कलेक्शन इथे या भाईकडे आहेत हे बघा. आता मी प्राईज वगैरे सांगत नाही बसत, व्हिडिओ खूप मोठा होईल. बाकी आपण आता पुढे बघत जाऊया काय आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी खायचे पियचे स्टॉल पण तिकडे लागले आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. हे बघा इथे पण आहेत. हा कोणताही स्टॉल आहे, नाव नाही आता येत आहे. आणि ह्याचे हे मेनू आहेत, त्यांचे प्राईज वगैरे आहेत हे बघा इथे. आणि पुढे बघा आपण आता हे बघा. आता आपण ना इकडनं स्टॉल बघितले आणि आपल्याला नाही बघा इथेच फर्स्ट असं आपल्याला बघायला मिळत आहे. आता तुम्हाला कॅमेरात दिसतंय की माहिती नाही, राऊंड फिरायचं आणि राऊंड फिरण्यामध्ये ना आपला जो लंग्स वगैरे आहेत ना लंग्सचं त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय तिथे. आता ह्याच्यातून दिसतंय की माहिती नाही. जर तुम्ही इथे येणार ना हे बघा याची ही माहिती इथे लिहिलेली आहे. जेव्हा तुम्ही येणार ना तर इथे असं राऊंड फिरून बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल. कारण का आता ऊन आहे ना तर त्यामुळे दिसण्यात नाही येत आहे हे बघा. बाकी आपने इन्वेंट किया है, क्या है जरा बताओगे? कहाँ से स्टार्ट करें? कहाँ से मतलब क्या है ये? अभी मैं दिखाया है उन्होंने. एक काम कीजिए ना, यहाँ पे इसको बैकग्राउंड में आने दीजिए. माय नेम इज जिन, ये मैंने बनाया. दिस इज माय पेंटिंग. इट्स द लंग ऑफ अ वुमन. अच्छा वुमेन्स का लंग्स है जो बॉम्बे की लंग्स है. हाँ. और ये जो हमिंग बर्ड है वो बॉम्बे का पेस है. ओ और हम स्लो हो रहे हैं. अच्छा. बिकॉज हम हवा देख पा रहे हैं. ओके. हमारे पेरेंट्स ग्रैंड पेरेंट्स हवा देखते नहीं थे. हाँ. हम घर से निकल रहे हैं, हम हवा देख पा रहे हैं और हम आसमान नहीं देख पा रहे हैं. हाँ. We're slowing down because of the heavy breeze. बराबर. And no one's talking about it. तो और कोई कुछ बोलेगा भी पावर के अगेंस्ट तो प्रॉब्लम है. तो we are very simple way of sending that message out that man we shouldn't be seeing the air we breathe like. yes. ओके थँक्यू. चला आता पुढे बघा. आणि इथे आहे ना हे बघा असं आपल्याला छोटी छोटी घरं दिसतात आहे आणि त्याच्यावर असं पेंटिंग चालू आहे. तिथे मस्त पेंटिंग काढतात आणि हा यांचा हा इथे कॉन्सेप्ट आहे. हा आवर ड्रीम हाऊस आहेत आणि त्यांची खाली माहिती दिली आहे तर तुम्ही पाऊस करून वाचू शकता आहे. आणि हे बघा इथे लाईव्ह पेंटिंग चालू आहे इथे बघा मस्त अशी. आता हे पूर्ण आहे ना हे पेंटिंगने इकडे भरलं जाणार आहे. मस्त वाटेल जेव्हा भरणार तेव्हा बघा अशी पेंटिंग इकडे काढली जाते. हे बघा मस्त एकदम. आता आपण पुढे बघा हे बघा इथे हे काहीतरी आहे. हे बघा हे असं खालीवरती करतात. हे बघा मस्त एकदम. आणि आता आपण पुढे बघूया. आणि पुढे पण इथे हे काय लिहिलं आहे इथे पण असं काय हे इनोव्हेशन केलेलं आहे मस्त एकदम. बरोबर काला घोडा पण समोरच आहे इथे. हे बघा आज पहिलाच दिवस आहे आणि किती सारी इथे पब्लिक आलेली आहे बघा. आणि आता आपण इकडे बघूया. आणि इथे पण आहे ना हे बघा आपल्याला दिसतंय लुडोचं आणि बॅट बॉल आहे, भोवरा आहे, कॅरम आहे. हे सगळे आपल्या लहानपणाची ही जी आठवण आय थिंक मी माझ्या हिशोबाने मी गेस्ट करतोय. आणि आता हे आपण पहिले खेळायचो, हे मी पण खेळायचो लहानपणी. पण आता काय झालं आहे हे पबजी आलं आहे या ऑनलाईन गेम्स आले ना तर सगळे हे विसरले. तर आय थिंक तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आणि हे बघा इथे टायर्स वगैरे पण आहे. हे आम्ही खेळलेलो आहे लहानपणी. हे इथे दाखवलेलं खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. म्हणजे खूप चांगलं याच्यातून आपण शिकू शकतोय की बाबा आपले पारंपरिक खेळ आहे ते तुम्ही खेळा. परत
ते ऑनलाईन वगैरेच्या ह्याच्यामध्ये नका जाऊ. परत इथे हे छोटे STD ISD PCU आहे. इथे PCU आहे हा पण आहे ना आता खूप कमी इकडे आपल्याला बघायला मिळतो. आता मोबाईल फोन आल्यामुळे सगळ्यांच्या हातामध्ये फोन्स वगैरे आल्यामुळे आहे ना ह्याचं आता महत्त्व कमी झालेलं आहे. नाही तर आपण पहिला ह्याच्यामध्ये 1 रुपया टाकायचो आणि आपण ह्याच्यामध्ये बोलायचो. हे सगळी म्हणजे एक आठवण म्हणून इकडे दाखवलेली आहे. बाकी या साईडला पण बघा इथे स्टॉल आहे. मी दाखवेल तुम्हाला थोडं थोडं करून. इथे एक मला चांगली गोष्ट दिसली आहे बघा. ही इथे झाड आहे इथे आणि इथे पाय आहे आणि म्हणजे बॉन आहे म्हणजे त्याचा पाय आहे आणि ते वरती पैजण लावलेले आहेत हे वाले झाडाला. खूप मस्त आहे बघा. हे मला वाटतं झाडाला थोडं अटॅच करून हा सगळा कॉन्सेप्ट बनवलेला असा. बाकी इथे सुरक्षा वगैरे आपल्या मस्त आहे. पोलीस इकडे आपल्याला मस्त एकदम सहकार्य करतात आहेत. तुम्ही पण व्यवस्थित इकडे हे सगळं बघा, कुठे हात नका लावू. आता इथे हे तुम्हाला दिसतंय बघा. मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून दाखवतो मला जेवढं कळतं आहे. ह्याच्या आतमध्ये ना बॉटल्स आहेत आणि आय थिंक हा कुठला तरी आहे ना बघतो आपण काय आहे. याची इथे डिटेल दिलेली आहे. द लास्ट कॅच हे बघा. ही सगळी याची डिटेल दिलेली आहे आणि आतमध्ये बॉटल्स आहेत आणि हा कुठला तरी किडा असावा आय थिंक. हे बघा हा बघा मस्त इथे असा लावलेला आहे. खूप छान वाटतंय म्हणजे यावेळेला काहीतरी असं नवीन असं बघायला मिळतं. हा किडा आय थिंक कोणता तरी किडा आहे. तिथे लिहिलेलं आहे. मी आता पूर्ण वाचत नाही बसत आहे. बाकी पुढे आता बघूया आपल्याला हे काय इथे पुढे बघायला मिळत आहे. बाकी इथे तुम्हाला इथे खाण्यापिण्यासाठी खूप काही इथे आहेत. मी तुम्हाला दाखवेल. बाकी हे बघा इथे हे काय माहिती आहे बघा. हे बघा इथे आपल्याला अजून एक इन्व्हेन्शन बघायला मिळत आहे. बाकी हे बघा त्याची आहे ना इथे ही डिटेल्स आहे. टाईम लाईफ ऑफ बिंग इथे आहे ना म्हणजे माणसाचं शरीर आहे आणि माणूस कसा हे त्याच्या अंगावर काचेचे तुकडे वगैरे लावलेले आहेत. बाकी ते मध्येच हे केलेले आहेत. हे बघा मस्त एकदम. हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर इकडे या. रिअलमध्ये बघण्यात खूप छान वाटतंय. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवतोच आहे. बाकी आता आपण पुढे बघूया. मला अजून एक घोडा बघायला मिळतो आहे. हा बघा आणि हा जो घोडा होता ना हा जर तुम्हाला आठवत असेल ना तर जो आपण लहानपणी खेळायचो ना लकडी का घोडा तसा हा वाटतं बघा. त्याला किती मस्त असं इनोव्हेशन केलेलं आहे. खाली पण तुम्ही बघणार ना हे बघा इथे कसं इथे घोड्याचं इथे सगळे फोटो वगैरे काढतात आहे. पण इथे फोटो वगैरे काढण्यापेक्षा ना जरा तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या की हे सगळ्या गोष्टी आता नष्ट होतात आहेत. हे बघा इथे ना काला घोडा आर्ट फेस्टिवल आहे. त्याचा हा चार्ट आहे म्हणजे 31 जानेवारीपासून आहे ना 8 तारीखपर्यंत काय काय जे प्रोग्राम होणार आहेत ना ते सगळे इथे आहेत. हे बघा हे तुम्ही स्टॉप करून इकडे वाचू शकतात. हे बघा आपण हे बघतोय ना काला घोडा आर्ट फेस्टिवल. याच्यामध्ये तुम्हाला काला घोडाच नाही तर इथे रंगबिरंगी घोडे पण बघायला मिळतात आहेत. बाकी इकडे फोटोज वगैरे काढतात आहे आणि ते स्टॉल्स पण आहे ना भरपूर सारे इथे स्टॉल आहेत. आपण आहे ना बहुतेक कव्हर करण्याचा आपण खूप प्रयत्न करू. फक्त एवढंच की प्राईज नाही आज मी विचारणार आहे. मार्केटच्या व्हिडिओमध्ये मी विचारतो ना तर प्राईज नाही विचारत. हे बघा इथे दोन्ही तुम्हाला मी दाखवतो. इथे केदारनाथ साऊथ दिल्ली म्हणून आहे आणि ह्यांच्याकडे पण ना असे युनिक एक इथे आपल्याला बघायला मिळतात. हे बघा आणि त्याच्या पुढे आहे ना ओडिशाचा हा स्टॉल आहे. पट्टचित्रा पेंटिंग आहे सॉरी. आणि इथे पण तुम्हाला हे सगळं पेंटिंग रिलेटेड आहे ना आर्ट रिलेटेड इथे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. हे बघा किती छान छान मस्त पेंटिंग आहेत आणि छोट्या साईजमध्ये पण आहे मोठ्या साईजमध्ये पण आहेत. हे बघा हे सगळे ओडिशाची पेंटिंग आहे. त्यानंतर आपण इथे बघूया. हे बघा असं इथे काहीतरी बनवलं आहे. जर तुम्हाला इथे ह्याची माहिती असेल ना पाहिजे असेल इथे स्कॅन करायचं तुम्हाला सगळी माहिती आहे ना. बाकी मी तुम्हाला हे बघा असं दाखवतोय. हे सगळं आर्ट रिलेटेड आहे. बघूया याची माहिती इथे लिहिलेली आहे. तुम्हाला दाखवतो होते. हे बघा असं हे सगळं लाईनीत ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे आहे काय आहे कर्मा दाखवलं आहे. अंत अस्ति प्रारंभ. हे बघा कर्मा ही पूर्ण याची डिटेल इथे आहे. त्याच्या मागे पुढे आहे मागे पण आहे आणि पुढे पण आहे. बघा इथे घड्याळ दाखवलं ना म्हणजे तुम्ही जे करतात ना ते तुम्हाला इकडेच भोगायचं आहे. आपण कर्मा त्या बाजूने बघितला. आता या बाजूने आपण बघूया इथे. हे बघा इथे एकदम म्हणजे सॉफ्ट आहे आणि इथे रेड आहे म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चला आता आपण इकडे बघणार ना द सोल स्टोर होम ऑफ पॉप कल्चर. आणि इथे ना मला बघायला जे मिळतात ना हे बघा हे जे हे बघा इथे टेलिफोन ठेवलेले आहेत आणि तुमचं जर फेवरेट कोण कॅरेक्टर असेल ना त्याला तुम्ही आहे ना इकडे दाखवू शकता फोन करून. समोरून आवाज येतो काय बोललं नाही ना, फक्त असं दाखवलं आहे बघा. तुमचा जो फेवरेट कलाकार असेल जो कोण कॅरेक्टर असेल ना त्याशी तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये. असं आहे आता आवाज येईल की माहिती नाही. त्याच्यानंतर हे बघा पुढे इथे चाइल्ड राईट्स अँड यू हे बघा इथे एक असं काहीतरी केलेलं आहे क्राय रडताना क्राय चाइल्ड राईट्स अँड यू असं काहीतरी आहे ते बघा. आणि इथे त्याची इथे माहिती दिलेली आहे हे बघा. ती पाऊस करून वाचू शकता. बाकी इथे बसायला वगैरे मस्त केलेलं आहे. बाकी इथे हा एक मोनिका झवेरी म्हणून मुंबई महाराष्ट्राचा आपला हा स्टॉल आहे. यांच्याकडे क्लॉथ्स आहेत सगळे इथे. आय थिंक लेडीज जेंट्स दोन्ही असणार आहेत हे बघा. बाकी इथे तुम्हाला दिसतंच आहे. इथे बाजूला जाणार आरिका हँडमेड ज्वेलरी तामिळनाडूची आणि तामिळनाडूची सगळी ज्वेलरी आपल्याला इथे बघायला मिळते हे बघा. अशा टाईपमध्ये यांची ही ज्वेलरी आहे पण ही सगळी लेडीज आहे. लेडीज ज्वेलरी आहे बघा. आणि त्याच्यानंतर ना आपण पुढे बघूया. हो इथे मस्त असं एकदम बसायला. इथे संध्याकाळी प्रोग्राम्स वगैरे होतात इथे. आजपासून संध्याकाळपासून चालू होतील. आणि हे बघा इथे काय आहे ॲटलस स्किल टेक युनिव्हर्सिटी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा काय काय बघायला मिळतं. ही बदामाची पाने म्हणजे कचरा दाखवला असेल. त्यानंतर लाकडं पेपरचे तुकडे वगैरे आहेत इथे. आणि हे कापलेले असतात ना ते मशीनमधून टाकून ते आहेत. हे टाईल्सचे तुकडे आहेत. त्यानंतर इथे पाईपचे तुकडे आहेत. हे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला इथे हे बघा. हे बघा पहिला इथे स्टॉल असणार आहे सोसायटी चहाचं आहे. आपण पण चाय पिऊया. चहाची तलबता आली आहे. पहिलं हे इथला करून घेऊया. नंतर उल्लू दरबार दिल्ली असं काहीतरी उल्लूचा यांचा कॉन्सेप्ट आहे बघा. ते मतलब पॉटवर वगैरे उल्लू काढतात. परत इथे पण ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे हा फुल उत्तर प्रदेश आहे. आणि ह्यांच्याकडे हे काय आहे अगरबत्ती वगैरे काय आहे धूप आहे ना. धूप अगरबत्तीच आहेत ना हे बघा. यांच्याकडे ना हे सगळं धूप अगरबत्तींचा यांचा हा स्टॉल आहे इथे. तुम्हाला धूप अगरबत्ती वगैरे घ्यायची असेल तर इथे घेऊ शकता. त्यानंतर सूरजमुखी बिहार हा बिहारचा स्टॉल आहे. आणि इथे पण हे आपल्याला क्लॉथ्स बघायला भेटतात आहे लेडीज आणि जेंट्सचे. बाकी ते बघा बँकर्स कॉर्नर महाराष्ट्र. आय थिंक हे 2 घेतल्यावर 1 टी शर्ट फ्री आहे हे बघा. इथे अशा टी शर्ट आहेत इथे. आणि 4 घेतल्यावर 2 भेटणार आहेत हे बघा असं इथे. अशा प्रकारच्या इथे टी शर्ट आहेत. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. आणि पुढचा जो स्टॉल आहे ना द इंटरनॅशनल ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल्स आहे. इथे सगळे हे बघा हे लहान लहान मुलं आहेत. त्यांना काय काय शिकवतात इथे कसं बनवायचं हे बघा. इथे असं आहे आणि असे बनवलेले आहेत हे. आणि मुलं इथे लहान लहान मुलं इथे बनवतात आहे हे बघा. त्याच्यानंतर आहे रामनारायण ब्लू आर्ट पॉटरीज राजस्थान. आणि इथे ना पुन्हा राजस्थानची कटलेरी वगैरे राजस्थानचं जे काही फेमस आहे ना ते इथे आपल्याला बघायला मिळत आहे हे बघा. मस्त एकदम तिकडे पण आहे. समोर पण लावलेले आहेत जेवढे राजस्थानचे फेमस इथे आहेत ते. चला आता आपण पुढे पुढे चाललो आहे. आणि आता आपण जे गेटवर बघितलं ना छोट्या छोट्या बॉटल मिल्टॉनच्या ही बघा. इथे मिल्टॉनची ही मोठी बॉटल लावली एक. आणि मिल्टॉनची ती आता लेटेस्टमध्ये जी चालू आहे ना ती पण इथे लावली. आय थिंक मिल्टॉनवाला स्पॉन्सर असेल म्हणून इथे असणार आहे. आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र आपला कॅनव्हास चप्पल्स वगैरे पण इथे आहेत हे बघा. लेडीज आहेत सगळ्या लेडीजच आहेत हे बघा. हे सगळ्या लेडीज आहेत हे चप्पल. शूज पण आहेत त्याच्यामध्ये. आणि आता आपण आहे ना पुढे बघूया ह्याच्या काय आहे ते. इथे एक हार्ट शेपमध्ये बनवलेलं आहे. आणि हे आहे हार्ट ऑफ मुंबई. हे मला खूप आवडलं. ह्याच्यामध्ये ना या हार्टमध्ये सगळं दाखवलेलं आहे. आपलं छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेले आहेत. पगोडा दाखवलेला आहे. आपलं वानखेडे स्टेडियम आहे. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यानंतर इथे चर्चगेटचं आय थिंक आहे BMC वगैरेचं असेल काहीतरी आहे. ताजमहल हॉटेल आहे. म्हातारीचा बूट आहे. आपला गेट ऑफ इंडिया आहे.
आपलं हे काय बोलतात त्याला विसरलं होता. बाकी इथे तुम्हाला हे सगळं एका याच्यामध्ये ना हे बघा मायानगरी या हार्टमध्ये सगळी दाखवण्यात आलेलं आहे. तर मस्त वाटतं एकदम यार. आमची मुंबई, आम्ही मुंबईचे, हार्ट ऑफ मुंबई. मस्त ना एकदम. हे बघा आता आपण इकडे बघितलं ना तर इथे ना हा बघा हा एक त्यांचा स्टॉल आहे वर्ल्ड 3D इंडिया लिमिटेड महाराष्ट्र म्हणून. आणि इथे ही लाईव्ह पेंटिंग वगैरे काय काय होतं हे बघा बघूया आपण इथे. हे बघा अशी इथे ही पेंटिंग बनवलेली जाते आणि किती सारं इथे आपल्याला बघण्यासारखं आहे. हे बघा काय पेंटिंग बनवतो. हे प्रिंटिंग चालू आहे सर, 3D प्रिंटिंग. अच्छा. हे असं पॉपकॉर्न स्टँड तुम्ही बनवू अच्छा शकता. बघा पॉपकॉर्न स्टँड वगैरे असं बनवू शकतो. हे असं क्लॉक्स आहेत, पोस्टर्स आहेत. मस्त कॉन्सेप्ट आहे असं. आणि हे बघा ही बनते आता, ही बनते ना, हे याच्याने येतं ना. हे बघा हे आता इकडे निघतं आहे आणि इथे बनतं आहे. हे आता बनून जेव्हा रेडी होईल ना तेव्हा आपल्याला कळेल. हे बघा इथे असा घोडा बनणार आहे असा मस्त एकदम खूप छान आहे. पण काहीतरी हे बघा फोटोज सगळे काढतात. त्याच्या मागचं काय कारण आहे ते कोण जाणूनच नाही गेलं आहे. हे बघा आता इकडे आपण बघणार ना अश्वाहित म्हणून आहे इथे. हे बघा आणि इथे आपल्याला ना गाईचा वगैरे इथे आपल्याला गायमुख इकडे आपल्याला बघायला मिळतं आहे. हे बघा बाजूला होऊ दे यांना जरा, नंतर आपण हे करूया. हे बघा अच्छा एक्सिस बँक. हे बघा मस्त आहे ते. आणि ह्यांची जी इथे माहिती इथे दिलेली आहे हे बघा, हे स्टॉप करून तुम्ही वाचू शकता रे. बाकी आता आपण ह्याच्या मागे काय आहे ते बघूया आपण. आता तुम्हाला खाली दिसतंय फर्स्ट डे आणि मी दुपारी आलो म्हणून. बाकी नंतर येणार ना आता पूर्ण भरलेलं दिसणार. हे बघा आपण ते बघितलं ना आता त्याच्या मागून हे बघा हे असं आहे. इथे पण आहे हॉर्स जिओमेट्री पझल. इकडे हॉर्स आहेत आणि तिकडे आपले गाय माता आहे बरोबर. आता हे बाकी इंडियन एक्झिम बँक वगैरे काय काय आहे इथे. जेवढं मला कळतं आहे समजतं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा आता इथे आहे ना ही जिओमीटर कल म्हणजे ही टॅक्सी आहे बघा, ही जिओमीटर कल. आणि ह्याची आहे ना ही बघ काली पिली फॉरेवर हे आहे ना ह्याचं डिस्क्रिप्शन आहे. तर तुम्ही हे वॉच करू शकता, तिकडे वाचून तिकडे थांबून बघू शकता. बाकी हेतल शुक्ला म्हणून इकडे कोणीला आय थिंक त्यांनी केली असेल ही काली पिली टॅक्सी इनोव्हेशन. हे बघा तर इकडे आपण बघा. हे बघा मस्त ही अजून पण आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर दिसते. मीटर आहे आणि बाकी याच्यावर लिहिलेलं आहे ते तुम्ही पाऊस करून वाचू शकतात. बाकी हे आपल्याला कंपॉक्स बॉक्समध्ये इथे मिळायचं ना ते इथे आहे. अर्धवर्तुळ आहे, कटक आहे, त्रिकोणाकार आहे हे बघा. आणि आपली स्केल आहे, पट्टी आहे, हे पण इथे दाखवण्यात आलं. हे आपण लहानपणी वापरत होतो, तुम्हाला आठवत असेल की माहिती नाही पण आम्ही वापरले आहे. हे बाकी इथे लिहिलेलं आहे लाईफ बियॉन्ड नंबर्स म्हणजे जैवविविधतेसह निसर्गाची मैत्री साधूया, जीवनाचा समतोल राखूया. हे बघा बरोबर. आता आपण आहे ना कालाकोडाच्या 8पर्यंत आलो आहे इथे. हे बघा मुंबई सिटी ऑफ फिल्म म्हणजे आपली जी फिल्म सिटी आहे ना त्याच्याबद्दल इथे दाखवलेलं आहे. हे बघा इथे गोरेगाव फिल्म सिटी आहे, काही पण आपण बोलू शकतो मुंबई फिल्म सिटी. त्याचं इथे आपल्याला हे बघायला मिळतं आहे. हे बघा आता हे एंडपर्यंत आलो आहे पण आता ह्याच्या पुढे आहे ना, ह्याच्या पुढे इथे काय नाही, रस्ता चालू होता. आता आपण आहे ना इथे खायचं वगैरे काय आणि बाकी स्टॉल्स वगैरे काय ते आपण इथे बघूया. दिल्ली मैसूर आर्ट आहे आणि बघा हे आर्ट आहे, सगळे पेंटिंग्स आहेत खूप मोठ्या मोठ्या मला जसे पाहिजेल तसे तुम्हाला. हे बघा छोटी पाहिजे छोटी आहे, मोठी पाहिजे मोठी आहे, देवाचे फोटो वगैरे आहेत. खूप चांगलं असे यांच्या इथे आर्ट केलेले आहेत पेंटिंग. आणि त्याच्यानंतर पुढे आहे ना हे बघा हे हरियाणाचं आहे. इथे तुम्हाला डोअर मॅट्स आणि खूप मोठे मोठे मॅट्स इथे आपल्याला बघायला मिळतात. हे बघा त्याच्यानंतर पुढे आपण बघूया ना इथे आहे ना एकाच लाईफ महाराष्ट्र आहे. हे आपल्या इथलाच आहे कुठला तरी. हे टॉवेल्स वगैरे आहे, बॅग्स आहेत छोटे छोटे काय काय आपल्याला इथे नवीन नवीन रुमाल्स वगैरे बघायला मिळतात आहे. आणि त्याच्या पुढे आपण जाऊ ना
तर हा पण आपल्या महाराष्ट्राचा एक स्टॉल इथे दिसतोय, तामिळनाडू महाराष्ट्र. इथे पण हे बघा काय काय तिथे, इथे पण सगळे हे आर्ट रिलेटेडच आहे ते बघा, हे बग्स वगैरे. चला आता ना आपण इकडे खाया पियाचे स्टॉल बघूया. हे बघा इथे पण आहे खायला, ह्याचं बघूया आपण. आणि इथे हा छोटा ट्रक लागला आहे ना, त्याच्यामध्ये पण आहे. इथे काय खायला भेटतं ते बघूया आपण. बघा इथे पण आहे त्यांचे काय काय इथे हे प्रॉन्स बिर्याणी आहे, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, अशा यांचे इथे हे मेनू आहेत. आणि त्याच्यानंतर इथे मागच्या साईडला आपण बघू ना, इथे हायलो म्हणून आहे. आणि इथे जे असणार आहे त्यांचे पण इथे मेनू इथे लावलेले आहेत. हे बघा इथे समोसा, मोमोज, फ्रँकी, नूडल्स वगैरे, इथे राईस वगैरे आहेत, मोमोज वगैरे. बाकी पुढे जे आहेत ना, पुढचा जो स्टॉल असणार आहे ना, इथे मला वाटतं हा पिझ्झाचा स्टॉल आहे वाटतं हा. हे बघा 1441 हे सगळ्यांचे मेनू येते आणि त्यांची इथे प्राईज आहेत. बाकी इथे तुम्हाला असे स्लाइस वगैरे दिसतातच आहेत. हे बघा असे पिझ्झा आणि तिथे तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण, पुढे आलो आपण. आणि इथे पण अशी कुपन सिस्टम असणार, पाण्याची बॉटल आहे. बाकी इथे हे बघा इथे सगळ्यांचे पण इथे मेनू लावलेले आहे. बटाटा वडा, मेंदू वडा, उंदियो आहे, नुरी उंदियो, समोसा, खमण, ढोकळा वगैरे. आणि हे बघा इथे पण सगळे असे ठेवलेले आहेत. हे बघा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा उंदियो आहे इथे, हे वडा, मेंदू वडा, बटाटा वडा वगैरे, पावभाजी, समोसा, गुलाबजामुन, सगळे असे मेनू आहेत. त्यानंतर इथे चाट पण आहे बघा, जयपुरी चाट, आलू चाट, पाणीपुरी बघा अशी इथे ते पण आहे. बाकी इथे हे तर परमानंट स्टॉल आहे. इथे छोटा पिझ्झा वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल. चला आपल्याला संतोष भाई पण इकडे मिळाले. मी चर्चगेटवरून आलो होतो आणि संतोष भाई CSMT वरून आले होते. पाणी पिऊया, तो त्यांचा व्हिडिओ कंटिन्यू करतील आणि मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करतो. चला मी आता ना तुम्हाला इकडचं दाखवलं आणि मी तुम्हाला मगाशी बोललो ना, इथे कालाघोडा आहे आणि इथे पण स्टॉल लागलेले आहेत. ते आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया. आज आहे ना पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी खूप गर्दी आहे आणि ही गर्दी आहे ना वाढत जाणार आहे. आणि उद्या रविवार आता अजूनच गर्दी वाढत जाईल. तर त्या हिशोबाने तुम्ही इकडे या. सोमवार मंगळवारी थोडी कमी असेल, पण दुपारच्या वेळेला एवढा गरम नाही लागत आहे. दोन्ही साईडला सावली येते, झाडे येतं. तर या मजा करा. फक्त त्यामागचं काय काय इथे काय ना इनोव्हेशनचं ते जाणून घ्या. फक्त फोटोज नका काढू, व्हिडिओज नका काढू, ते काय ते समजून घ्या. आता आपण पुढे बघूया. चला इथे आपण पुढे आलो आहे आणि इथे पण बघा ना किती मस्त असं सजवलेलं आहे. आणि इथे पण काहीतरी चालू आहे, थ्रेड ऑफ टाइम्स. हे बघा टाईम सेट करताना. आणि इथे आपण पहिलाच आपण स्टॉल बघणार ना, इथे पण हा पॅराडॉक्स म्युझियम म्हणून आहे, महाराष्ट्र म्हणून. हे बघा असं काय ते पॅराडॉक्स म्हणले ते. हे बघा असे ते स्टॉल आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो स्टॉल असणार आहे ना आपला, यशवंतराव चव्हाण केंद्राची महिला सशक्तीकरण उपक्रम आहे. आणि इथे सगळे तुम्हाला खायचे इथे चकलीज वगैरे आहे आणि आवळा सुपारी, पापड्स वगैरे इथे तुम्हाला मिळणार आहेत. आणि छोटे छोटे बॅग्स आहेत इथे आणि छोटे छोटे हे असं तुम्हाला आर्ट केलेलं इथे मिळणार आहे. त्यानंतर पुढे जो स्टॉल आहे ना, हा पण महाराष्ट्राचा स्टॉल आहे. इथे पण छोटे बॅग्स, जॅकेट वगैरे आहेत तिथे, लहान मुलांचे, मोठ्या माणसांचे पुस्तकं वगैरे आहेत तिथे, छोटे बॅग्स पण आहेत. सगळे स्टॉल आहे ना एकदम फुल आहेत. अर्धे बघायला आलेत, अर्धे खरेदी करायला आलेत. आणि इथे हा बघा, हा उत्तर प्रदेशचा अजून एक स्टॉल. इथे पण तुम्हाला इथे कप, वाटी वगैरे, कटलरी वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा पण बाजूचा पण उत्तर प्रदेशचाच आहे. इथे पण तुम्हाला कपडेज वगैरे आहेत. हे बघा असे टॉप, कुर्ती. त्यानंतर तेलंगणाचा हा स्टॉल आहे. सगळ्या राज्याचे एक एक स्टॉल इथे लागलेला आहे. आणि इथे पण आर्टिफिशियल ज्वेलरी, सिल्वर ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते. हे बघा, हे बघा. त्यानंतर इथे पुढे पण आहे, मागे पण आहेत. हे बघा असं काय लेडीजचा स्टॉल असणार आहे. त्यानंतर समोर पण आहेत ना कपडेज वगैरे इथे खूप बघायला मिळणार आहेत. हे बघा इथे
टाय पण आहेत. हे टायचं थोडं मला एक नवीन वाटलं काहीतरी, ते पण बघा आपण. हे बघा उत्तर प्रदेश आहे आणि टायमध्ये पण बघा किती अलगच आहे. हे विणलेलं आहे, हँडमेड आहे सगळे. मस्त एकदम. त्याच्यानंतर इथे आहे ना हे बघा तळेगाव फार्म्स महाराष्ट्र. इथे तुम्हाला खायचाच हा स्टॉल आहे. इथे टेस्ट पण कराल तुम्हाला देतात. टेस्ट करून घ्या आणि मग नंतर खावा. हे बघा असे टेस्ट करायला देतात. त्यानंतर इथे हा एक उत्तराखंडचा आहे. लॅम्प वगैरे बघायला मिळतात आपल्याला. हे बघा इथे हे बघा छोटे छोटे इथे फ्लॉवर पॉट पण आहे. हे बघा. त्यानंतर इथे हा महाराष्ट्राचा हा पण एक स्टॉल आहे. इथे पण आपल्याला छोटे मोठे बॅग्स इथे बघायला मिळतात आहे. राजस्थानचा हा स्टॉल आहे. हे बघा इथे पण हे सगळं बेडशीट आहे, ब्लँकेट्स वगैरे अलग अलग ह्याच्यामध्ये आहेत ते. त्यामध्ये हा बघा हा पण एक आपला महाराष्ट्राचा स्टॉल आहे आणि इथे पण मस्त असे एकदम आर्टवाले इथे आपल्याला दिसतात आहे केलेलं. हे बघा पहिलंच तिकडे बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम मस्त घोडा आणि बाजूला आहे बघा किती छान छान इथे मस्त असे हे केलेलं आहे. त्यानंतर पुढे पण आहेत ना हे बघा इथे हा पश्चिम बंगालचा आहे. दारिया माथेर बिये कराते चलो गो रंगीला बदारी लिजु बोलছে দেখো ট্যাংরা কই বলছে দেখো তোমার কানের পয়সা হবো গো রঙ্গিলা দারিয়া মাথের বিয়ে করাতে চলো গো রঙ্গিলা বেটা বল বলছে দেখো বড় বড় বলছে দেখো আমরা সব ঝালারে খাবো গো রঙ্গিলা দারিয়া মাথের বিয়ে করাতে চলো গো রঙ্গিলা পেটকি সিংহের বিয়ে করাতে যাবো গো रंगीला. हे बघा हे जे आहे ना याच्यावर काय केलेलं ना त्यांनी आता सगळं हे सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला थोडंफार कळलं. बाकी हे बघा इथे पण असं हे मस्त ठेवलेलं आहे. हे बघा सगळं म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा काही ना काहीतरी अर्थ आहे. तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला सांगणार, असं नाही की नाही सांगणार. तसं आता आपण बघितलं. त्याच्या पुढे आहे ना हा बघा हा उत्तर प्रदेशचा अजून एक स्टॉल आहे. इथे पण मस्त मस्त आपल्याला शोभेच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात. हे सगळ्यात ना आय थिंक मार्बल्सचे आहेत. हे सगळे दादा मार्बल्सचे आहेत ना सगळे. सगळं मार्बल आहे. हे बघा हे सगळं जेवढं आपल्याला दिसतं ना सगळं मार्बल्सचे आहेत. हे मस्त आहे. त्याच्यानंतर इथे हे बघा BMC महिला बचत गट आहे आणि इथे पण आपल्याला छोटे पर्स आहेत, बॅग्स आहेत आणि छोटे किचन्स आहेत, माळा वगैरे आहेत इथे. हे बघा असं सेट पण आहे इथे आपल्याला असं बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर हे बघा इथे हे परफ्युम्स आहेत, परफ्यूमचे दुकान आहेत हे. त्यानंतर दिल्ली डिझाईन आहे इथे आपल्याला बघा कप बशी वगैरे प्लेट्स वगैरे आपल्याला बघायला मिळतात आहेत. गाय मात आहे, पिलोज आहेत आणि त्याच्यावर पण मस्त मस्त डिझाईन असे कवर आहेत त्याच्यावर मस्त एकदम. बघा खूप सारा इथे अलग अलग नवीन बघायला मिळते. आणि इथे एक मध्ये असं हे बघा हे लावलेलं आहे. हे मला वाटतं रात्री चांगलं दिसेल. आता उजेड आहे ना म्हणून रात्री लाईट वगैरे लागणार ना तर खूप चांगलं दिसेल. बाकी इथे हे ज्वेलरी आहे, झुमके वगैरे, मिट्टी के झुमके. हे बघा मिट्टी के झुमके हे बघा मातीचे आहेत आय थिंक. हे बघा त्यानंतर हे बघा पुढे कपड्याचे दुकान आहेत, लाकडाची इथे जे वस्तू असतात ना ते आहेत इथे. हे बघा फणी बोला, चमचा बोला, खूप गर्दी आहे इथे. पण हे बघा लाटणी वगैरे असं खूप सारं आपल्याला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर हे बघा पुढे काहीतरी आहे. हे बघा इथे पण ही ज्वेलरी आहे आणि इथे पण हे वाजवण्याचं काहीतरी हे इन्स्ट्रुमेंट आहे. I feel very encouraged to play more because I get that you'd agree with me. तर मित्रांनो आता आपण हा बघितला काला घोडा आर्ट फेस्टिवल आणि ह्याची सगळी डिटेल मी तुम्हाला दिलेली आहे. कसं यायचं, कसं रजिस्ट्रेशन करायचं सगळं मी तुम्हाला डिटेल दिलेली आहे. तर तुम्ही पण या इथे. आता थोडा वेळाने गर्दी होईल तर सगळं लहान मुलं वगैरे आहेत त्यांचे हात वगैरे पकडा, फिरा मस्त एकदम, त्याच्या मागचं कारण जाणून घ्या. तर आता आपण ना इथे व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.